नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, बिग बॉसच्या घरात कोणी कुणाचं नसतं हे सिद्ध करत मागील आठवड्यात जान्हवी आणि निक्कीमध्येही काही गैरसमज पाहायला मिळाला. त्यावेळी जान्हवीने केलेल्या वक्तव्याची रितेश भाऊंनी भाऊच्या धक्क्यावर पोलखोल केली. त्यानंतरही घरात सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांचे 9 दिवस संपले आहेत. दुसऱ्या आठवड्यात काही चतुर म्हणून पुढे आले तर काही फितूर म्हणून. जान्हवी किल्लेकरने हा दुसरा आठवडा चांगलाच गाजवला. दरम्यान रितेश भाऊंनी शनिवारच्या भागात तिची चांगली शाळा घेतली, तर आजच्या रविवारच्या भागातही तो तिचं सत्य समोर आणणार आहे. पण रितेश भाऊ जान्हवीचे सत्य समोर आणताच तिला भोवळ येते. त्यामुळे आता पुढे काय घडणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यावरील नुकताच समोर आलेल्या प्रोमोमध्ये रितेश म्हणतोय, जान्हवी नीट ऐक, मी जे बोलतोय ते खरं बोलतोय. लिव्हिंग एरियामध्ये तुम्ही सोफ्यावर रडत बसला होतात तेव्हा तुम्ही त्यांना सांगितलं हे सगळं आपण करतोय आणि सगळं प्लॅनिंगचं क्रेडिट निक्की घेऊन जाते. रितेश भाऊने जान्हवीचे सत्य समोर आणल्यानंतर तिला भोवळ येते. आता जान्हवीचा खेळ कोणतं वळण घेणार हे पाहावे लागेल. जान्हवी इरिना आणि वैभवला सांगत असते की हे मला आवडत नाहीये, सगळंच ते चुकीचं आणि खोटं वागतंय. आपण गोष्टी करतोय आणि निक्की त्याचं क्रेडिट घेऊन जाते. पूर्ण प्लॅनिंग माझं होतं, निक्कीच्या डोक्यातही ही गोष्ट नव्हती. मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात अक्षय कुमार रॅपर आर्याच्या फोनमधले मेसेज वाचणार आहे. पण आर्या मात्र अक्षयला जोरात मेसेज वाचून दाखवण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे आता खिलाडी कुमार आर्याचे मेसेज वाचणार की नाही हे जाणून घेण्यासाठी आजचा भाऊचा धक्का नक्की पहा. तसेच आता जान्हवी आणि निक्कीमध्येही वादाची पहिली ठिणगी पडणार का, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.